प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. बदलत्या काळानुसार प्रत्येक गोष्टींचे आधुनिकीकरण झाल्याने सध्या अनेक पारंपरिक व्यवसाय अडचणीत सापडल्याचे चित्र आहे. येवल्यात खास होळीनिमित्त बनवल्या जाणाऱ्या पारंपरिक टिमकी व्यवसायाला देखील मेड इन चायनाचे ग्रहण लागल्याने हा व्यवसाय आता हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. शहरातील कचेरी रोडवर पुरे कुटुंब टिमकी बनवण्याचा हा व्यवसाय गेल्या 4 पिढ्यांपासून करतायत. मात्र बदलत्या काळानुसार पारंपरिक टिमक्यांची मागणी घटल्याने पुरे कुटुंबाने नाराजी व्यक्त करत इतर व्यवसायाकडे वळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. घरगुती व्यवसायातून गेल्या अनेक दशकांपासून ही हस्तकला जिवंत होती. मात्र चायना आणि प्लास्टिक मेड वस्तूंचे आक्रमण झाल्याने काही ग्रामीण भाग वगळता शहरी भागात यांचा फारसा उपयोग होत नसल्याने हा व्यवसाय आणि हस्तकला अडचणीत सापडून नामशेष होण्याची भीती टिमकी कारागीर व्यक्त करतायत. होळीचा सण जवळ येऊन ठेपल्याने सध्या येवल्यातील हे पुरे कुटुंब या टिमक्यावर शेवटचा हात फिरवताना दिसतायत. न्यूज लोकतंत्र 18 साठी अयुब शाह, येवला. आम्ही टुमक्या होळी निमित्त टुमक्या बनवतो. आणि आमच्या वडिलापासून चालू आजोबा पंजोबा हे बनवतात. होळी या सणाला आम्ही प्रत्येक सणाला टुमक्या बनवतो. जिथं हजारोनी बनवायचो आता 200-300नीच बनवतो. कारण आता मागणी झाली आणि प्लॅस्टिकचा ढोल ताशा माल आल्यामुळे आमची मागणी कमी झालेली आहे. कच्च्या माल आम्हाला लय माग भेटतो, त्यामुळे यावेळेस होळीची टुमक्यांची किंमत वाढती राहील. बाबूलाल रंगनाथपुरे. प्रत्येक होळी सणाला आम्ही टिमके बनवतो. लहानपणापासून बनवतो सारे. आता टिमक्याला मागणी कमी झाली. आता काही एवढं धंदा नाही तर कमी करून टाकेल सारे. कारण हे ढोल आले, ताशा आले, घेणारे कमी झाले. आता लोकांना मोबाईल वर जास्त गेम खेळतात. परत काही मोठू पतले होते असं काही बी राहतात. त्याच्यामुळे टिमक्याला कोणी विचारत नाही.